माझ्या शाळेचे नाव PMC नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 कळंब इयत्ता 4थी. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ज्या मोठ्या श्वासाने जगत आहोत त्या प्रत्येक श्वासामागे हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, त्यांच्या आईचे अश्रू, त्यांच्या कुटुंबाचे त्याग दडलेले आहेत. आपल्या हाताचा जो तिरंगा अभिमानाने फडकतो तो फक्त कापडाचा तुकडा नाही, तो लाखो हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेला आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान आहे. प्रिय विद्यार्थ्यांना, देशाचे भविष्य संसदेत घडत नाही, ते सर्वप्रथम शाळेच्या वर्गखोलीत घडते. आज तुम्ही हातात पुस्तक धरले आहे, उद्या हाच हात भारताचा वैज्ञानिक, डॉक्टर, सैनिक, शिक्षक, अभियंता, न्यायाधीश, उद्योजक आणि जबाबदार नागरिक म्हणून भारताचा विकास घडवेल. आज मोबाईल तुमच्या हातात आहे, पण उद्या देशाची जबाबदारी तुमच्याच हातात असेल. त्यामुळे वेळ वाया घालू नका, ज्ञान मिळवा, चांगले संस्कार जोपासा, आई वडिलांचा आणि शिक्षकांचा सन्मान करा, कारण मजबूत चारित्र्याशिवाय मजबूत राष्ट्र उभे राहत नाही. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नाही. स्वातंत्र्य म्हणजे अंधश्रद्धेतून मुक्त होणे, भ्रष्टाचाराला नकार देणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, स्त्रीचा सन्मान करणे, संविधानाचा आदर करणे आणि प्रत्येक भारतीयाला आपला भाऊ बहीण मानणे. लक्षात ठेवा, देशाला फक्त मोठे अधिकारी नकोत, तर प्रामाणिक माणसे हवी आहेत. देशाला फक्त श्रीमंत लोक नकोत, तर संवेदनशील नागरिक हवे आहेत. देशाला फक्त यशस्वी विद्यार्थी नकोत, तर जबाबदार भारतीय आहेत. स्वप्न पहा प्रिय विद्यार्थ्यांना, स्वप्न पहा, पण ते फक्त स्वतःसाठी नसावीत. अशी स्वप्न पहा की ज्यामुळे तुमचे कुटुंब, तुमचे गाव, तुमची शाळा आणि तुमचा भारत अभिमानाने उंचावेल. चला आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया. मी माझ्या देशावर प्रेम करीन, संविधानाचा आदर करीन, पर्यावरणाचे रक्षण करीन, स्त्रीचा सन्मान करीन आणि भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनवण्यासाठी माझे संपूर्ण योगदान देईन. शेवटी मी एवढेच म्हणेन, आजचा विद्यार्थी जर जागा झाला तर उद्याचा भारत जगाला दिशा देईल. चला हात उंच करून अभिमानाने म्हणूया, भारत माता की भारत